नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 2 बोधात्मक प्रक्रिया हे अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे अध्ययन. अध्ययनाची व्याख्या, स्वरूप आणि अध्ययनातील अभिजात अभिसंधान हा प्रयोग आणि त्याची व्याख्या सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर मग अध्ययन म्हणजे नेमके काय? तर अध्ययनाला इंग्लिशमध्ये लर्निंग असे म्हटले जाते. अध्ययन म्हणजे शिकणे. शिकणे ही प्रक्रिया केवळ शालेय व महाविद्यालयीन जीवनाशी संबंधित नसते. कोणत्याही शाळा महाविद्यालयात न जाणारी व्यक्ती देखील आयुष्यभर शिकतच असते. आपल्या अवतीभोवतीच्या बदलत्या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यासाठी अध्ययनाची मदत होते. मानवामध्ये अध्ययनाची क्षमता नसती तर मानवजातीचा कधीच नाश झाला असता. समाजातील बहुसंख्य व्यक्ती सतत शिकत राहिल्यामुळेच अनेक शोध लागले. कला, संस्कृती यांची निर्मिती झाली. बदलत्या परिस्थितीवर मात करायला शिकता शिकता नवनवीन खाद्यपदार्थ, औषधे यांचा शोध लागला. अध्ययनामुळे आपण बक्षीस मिळेल अथवा समाधान वाटेल असे वर्तन घडेपर्यंत आपल्या कृतीत बदल करू शकतो किंवा ज्या कृती अपयशी ठरलेल्या असतात त्या टाळूही शकतो. इतरांच्या तुलनेत आपण कसे आहोत व कसे नाही याबद्दलच्या कल्पना अध्ययन प्रक्रियेमुळेच विकसित होतात. आपल्यामध्ये इतरांपेक्षा चांगले गुणधर्म आहेत, आपण इतरांना आवडतो हे अध्ययनामुळेच आपल्या लक्षात येते. अशा व्यक्तींचा स्वतःबद्दलचा आदर वाढतो. याउलट आपण इतरांपेक्षा कमी दर्जाचे आहोत असे वाटल्यास न्यूनगंड निर्माण होतो. व्यक्तीला स्वतःबद्दल आदर वाटेल की न्यूनगंड वाटेल हे अध्ययनामुळेच ठरते. अशा रीतीने अध्ययनामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा कणा असणारी स्वसंकल्पना आकार घेऊ शकते. चला तर मग बघूया अध्ययनाची व्याख्या. डेफिनेशन. सर्वसामान्य भाषेमध्ये जेव्हा आपण काहीतरी शिकतो तेव्हा त्याला अध्ययन म्हणतात किंवा एखादी गोष्ट कशी शिकायची ते शिकणे म्हणजे अध्ययन होय. सरावामुळे वर्तनात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन असेही म्हटले जाते. पण सरावामुळे वर्तनात होणारे काही बदल अयोग्य असतात, जसे वाईट सवयी लागणे. अध्ययनात वर्तनामध्ये सुधारणात्मक किंवा योग्य बदल होणे अपेक्षित असते. मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामधील महत्त्वाच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या फेल्डमन यांनी दिलेली आहे. अध्ययन म्हणजे अनुभव व सरावामुळे वर्तनात घडून आलेले सापेक्षतः कायमस्वरूपाचा बदल होय. अध्ययन म्हणजे वर्तनातील सापेक्षतः कायमस्वरूपाचा बदल. अध्ययन म्हणजे वर्तनात झालेला चांगला किंवा वाईट बदल. आणि अध्ययन म्हणजे शिकणे होय. तर अशा प्रकारे आपल्याला अध्ययनाच्या ह्या विविध व्याख्या इथे सांगता येतील. या व्याख्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी काही निकष आहेत, ते आपण बघूया. अध्ययन म्हणजे वर्तनातील बदल. वर्तनातील प्रत्येक बदलाला अध्ययन म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, अनुवंशाने निर्धारित केल्याप्रमाणे परिपक्व होऊन झालेले बदल. वर्तनातील बदल अनुभव व सरावामुळे निर्माण होतात. पूर्वी जी गोष्ट केल्यामुळे आपल्याला त्रास झाला असेल ती गोष्ट करण्याचे आपण टाळतो व ज्या गोष्टींमुळे खूप आनंद झाला असेल ती गोष्ट पुन्हा पुन्हा करू लागतो. यालाच अनुभवातून झालेले बदल असे म्हणतात. अशा बदलांचा अंतर्भाव आपल्या वर्तनामध्ये होतो. व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सराव जितका अधिक करेल तितकी एखादी क्रिया तिला लवकर करता येऊ शकते किंवा करता येऊ लागते. त्यात सफाईदारपणा येतो. या बदलांनाही अध्ययन म्हणतात. बदल हा सापेक्षतः कायमस्वरूपाचा व मापनीय असतो. वर्तनातील बदल दीर्घकाळ टिकला तरच त्याला अध्ययन असे म्हणता येते. आज लक्षात ठेवलेली गोष्ट उद्या विसरलेली असेल तर त्याला अध्ययन म्हणता येणार नाही. झालेला बदल हा मोजता आला पाहिजे. हाही अध्ययनाचा एक निकष आहे. एखादी गोष्ट किती प्रमाणात आत्मसात झाली ते टक्केवारीत किंवा आकडेवारीत सांगता आले पाहिजे किंवा व्यक्तीच्या वर्तनावरूनही किंवा निर्वर्तनावरूनही अध्ययनाचे अनुमान मांडता येते. यानंतर पाहूया अध्ययनाचे स्वरूप.
नेचर. अध्ययनाच्या व्याख्येचे स्पष्टीकरण बघताना अध्ययनाचे स्वरूप आपल्याला आपोआपच स्पष्ट झालेले आहे. अध्ययनाचे स्वरूप अधिक सुस्पष्ट होण्यासाठी अध्ययनाची काही वैशिष्ट्य लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून अध्ययनाची वैशिष्ट्ये पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स. पहिलं आहे, सक्षम अध्ययनासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. अध्ययन हे प्रत्येक वेळेस सहेतुक किंवा विशिष्ट प्रेरणेने होते असे नाही, परंतु प्रेरणेने त्याला गती प्राप्त होते. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी व्यक्तीमध्ये एखादा हेतू किंवा उद्दिष्ट असणे खूप गरजेचे आहे. तरच त्या प्रेरणेला जी गती आहे ती आपल्याला मिळत असते. अध्ययन करणे म्हणजे विशिष्ट उद्दीपकाला विशिष्ट प्रतिक्रिया द्यायला शिकणे. म्हणूनच अध्ययन करणे म्हणजे उद्दीपक व प्रतिक्रिया यांच्या साहचर्य प्रस्थापित करणे होय असे समजले जाते. त्यानंतर अध्ययनाचे मापन प्रत्येक वेळेस प्रत्यक्षपणे करता येतेच असे नाही. काही वेळा चाचण्या किंवा परीक्षांमध्ये व्यक्तीचे निर्वर्तन कसे आहे हे पाहून त्यावरून तिचे अध्ययन किती झाले याचा अंदाज घेतला जातो. अध्ययन व धारणा यांच्यात जवळचा संबंध आहे किंवा निकटचा संबंध आहे. अध्ययन केलेल्या गोष्टींच्या धारणेत संचय झाला नाही तर त्याचे विस्मरण होते व अशा अध्ययनाला अर्थ राहत नाही. शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, अध्ययनात पठारावस्था असते. म्हणजेच अध्ययनातील प्रगती काही वेळा आपल्याला थांबल्यासारखी वाटते. यालाच पठारावस्था असे म्हणतात. अध्ययनाने आत्मसात केलेल्या माहितीचे दृढीकरण होण्याच्या दृष्टीने ही पठारावस्था आवश्यक असते. तर अशा प्रकारे अध्ययनाची ही विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या अनेक गोष्टी आत्मसात करतो, शिकतो, त्यामध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश झालेला आढळून येतो. शाळा महाविद्यालयातील औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्तही आपण बऱ्याच गोष्टी निरीक्षणातून, अनुकरणातून, इतर लोकांशी केलेल्या चर्चेतून, वाचनातून, पूर्व अनुभवातून शिकत असतो. आणि हे सर्व अध्ययनाचेच विविध असे प्रकार आहेत. अध्ययनानंतर पुढील मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अभिजात अभिसंधान, क्लासिकल कंडिशनिंग. तर इव्हॉन पॅव्लॉव यांचा अभिजात अभिसंधानावरील प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. त्याआधी अभिजात अभिसंधान म्हणजे नेमके काय ते आपण बघूया. अभिजात अभिसंधान म्हणजे मूलतः नैसर्गिक अशा उद्दीपकाला सर्वसामान्यतः जी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया दिली जाते तीच प्रतिक्रिया नैसर्गिक नसणाऱ्या उद्दीपकांनाही दिली जाते. तर ही व्याख्या अभिजात अभिसंधानाची आपल्याला इथे सांगता येईल. इव्हॉन पॅव्लॉव, रशियन शरीरशास्त्रज्ञ, यांचा अभिजात अभिसंधानावरील प्रयोग आपण आता सविस्तरपणे पाहूया. तर इव्हॉन पॅव्लॉव या रशियन शरीरशास्त्रज्ञाला 1926 अगदी योगायोगाने एका विशिष्ट प्रकारच्या अध्ययनाचे मूलभूत तत्त्व सापडले. मानसशास्त्रात वस्तुनिष्ठता येण्यासाठी शास्त्रीय संशोधने होण्याची जी गरज होती ती पॅव्लॉव यांच्या प्रयोगाने अचानकपणे पूर्ण झाली. या संशोधनामुळे अध्ययन क्षेत्रात क्रांती घडून आली व संशोधन कार्याला प्रचंड प्रमाणात वेग आला किंवा गती प्राप्त झाली असे आपल्याला म्हणता येईल. कुत्र्यांच्या पचनसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी पॅव्लॉव यांनी एक उपकरण तयार केले. कुत्र्यांना विशिष्ट प्रमाणातील अन्न खायला घातल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातून किती प्रमाणात लाळ निर्माण झाली ते या उपकरणाच्या सहाय्याने अचूकपणे मोजता येत होते. प्राणी व मानवांमध्ये तोंडात अन्न ठेवल्याबरोबर लाळ ग्रंथीत आपोआप लाळ निर्माण होते. लालोत्पादन ही अन्नाला दिलेली प्रतिक्षिप्त क्रिया असते. समोर जी आकृती तुम्हाला दिसते आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा प्रयोग नेमका त्यांनी कशा प्रकारे केलेला आहे. पॅव्लॉव यांच्या प्रयोगातील कुत्र्याला उपाशी ठेवून त्यांच्यात भूक प्रेरणा निर्माण करण्यात आली. कुत्र्याला प्रयोगशाळेतील उपकरणाला बांधून ठेवण्यात आले. त्याच्या लाळ ग्रंथीजवळ गालाला छेद देऊन त्याला एक नलिका जोडण्यात आली. कुत्र्याच्या तोंडात जमा झालेली लाळ एका नलिकेमार्फत एका मोजपात्रात जमा केली जाऊ लागली.
प्रयोगशाळेत घंटानादाशिवाय दुसरा कोणताच ध्वनी कुत्र्याला ऐकू येणार नाही किंवा कोणताही आवाज कुत्र्याला ऐकू येणार नाही अशी विशेष व्यवस्था केली. या प्रयोगामध्ये अन्न हा उद्दीपक होता व लालोत्पादन ही प्रतिक्रिया होती. लालोत्पादन म्हणजे आपल्या तोंडातून जी लाळ स्रवते त्याला लालोत्पादन असे म्हणतात. निरीक्षणात पॅव्लॉव यांच्या असे लक्षात आले की कुत्रा सुरुवातीला अन्न समोर दिसल्यावर लाळ गाळत होता. नंतर मात्र लालोत्पादनाची अपेक्षा नसताना देखील कुत्र्याकडून लालोत्पादन होऊ लागले. उदाहरणार्थ, प्रयोगशाळेतील अन्न नेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पावलांचा आवाज ऐकल्यावर कुत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नाच्या ताटलीच्या आवाजाने, तर कधीकधी ज्या ठराविक वेळेला अन्न दिले जाई त्या ठराविक वेळेला कुत्र्याकडून लाळ निर्मिती होऊ लागली. कुत्र्यांमधील या लालोत्पादनाला पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान असे नाव दिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालेले आहे. पॅव्लॉव यांच्या प्रयोगात कुत्र्याला घंटीचा आवाज ऐकवला. कुत्र्याने आवाजाच्या दिशेने पाहिले व कान टवकारले. यावेळेस लाळेचा एकही थेंब निर्माण झाला नाही. काही सेकंदांनी घंटेचा आवाज सुरू करून त्याच वेळेस अन्नाची ताटली कुत्र्यासमोर ठेवली गेली. अन्न खाताना कुत्र्यामध्ये लाळ निर्मिती झाली. येथे एक प्रयत्न पूर्ण झाला. त्यानंतर वारंवार घंटानाद सुरू होताच 10 सेकंदांनी अन्न देणे हा क्रम चालू ठेवला. अशा प्रकारे घंटानाद व अन्न अशी उद्दीपकांची जोडी वारंवार दिली गेली. यापैकी अन्न हा नैसर्गिक उद्दीपक आहे. यालाच अनभिसंधित उद्दीपक अनकंडिशन्ड स्टिम्युलस असेही म्हणतात. घंटानाद हा अनैसर्गिक किंवा तटस्थ उद्दीपक आहे. यालाच अभिसंधित उद्दीपक कंडिशन स्टिम्युलस असेही म्हणतात. US व CS जोडीने दिल्यामुळे त्यांच्यात साहचर्य निर्माण झाले व नुसत्या घंटेच्या आवाजानेही लालोत्पादन होऊ लागले. अन्नामुळे निर्माण झालेल्या लालोत्पादनाला अनभिसंधित प्रतिक्रिया अनकंडिशन्ड रिस्पॉन्स, तर घंटानादामुळे निर्माण झालेल्या लालोत्पादनाला अभिसंधित प्रतिक्रिया कंडिशन रिस्पॉन्स असे म्हणतात. तर अशा प्रकारे इथे इव्हॉन पॅव्लॉव यांनी कुत्र्यावरील जो प्रयोग आहे अभिजात अभिसंधान तो इथे केलेला आहे. यानंतर या प्रयोगातील मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपण सविस्तरपणे पाहूया. पहिली आहे अनभिसंधित उद्दीपक अनकंडिशन्ड स्टिम्युलस, त्याला US असे सुद्धा म्हटले जाते. ज्या उद्दीपकात एखादी विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करण्याचे अंतर्भूत सामर्थ्य असते त्याला अनभिसंधित अथवा नैसर्गिक उद्दीपक असे म्हणतात. उदाहरणार्थ, अन्नाला लाळ गाळणे ही प्रतिक्रिया आपोआप मिळते, त्यामुळे अन्न हा अनभिसंधित उद्दीपक आहे. दुसरं, अनभिसंधित प्रतिक्रिया अनकंडिशन रिस्पॉन्स UR, जी प्रतिक्रिया अनभिसंधित उद्दीपकाला नैसर्गिकरित्या दिली जाते तिला अनभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. लाळ निर्मिती ही अन्न या अनभिसंधित उद्दीपकाला दिली जाणारी अनभिसंधित प्रतिक्रिया आहे. तिसरी संकल्पना अभिसंधित उद्दीपक कंडिशन स्टिम्युलस CS. प्रयोगापूर्वी जो उद्दीपक अनभिसंधित प्रतिक्रियेच्या निर्मितीबाबत तटस्थ असतो परंतु अनभिसंधित उद्दीपकाबरोबर वारंवार सादर केल्यामुळे अभिसंधित प्रतिक्रिया निर्माण करण्याचे सामर्थ्य प्राप्त करतो त्याला अभिसंधित उद्दीपक असे म्हणतात. उदाहरणार्थ, पॅव्लॉव यांच्या प्रयोगातील दिला जाणारा घंटानाद. चौथा आहे अभिसंधित प्रतिक्रिया कंडिशन रिस्पॉन्स CR. अनभिसंधित प्रतिक्रिया व अभिसंधित प्रतिक्रिया एकच असते. जेव्हा एखादी प्रतिक्रिया नैसर्गिक उद्दीपकाबरोबर अनैसर्गिक उद्दीपकालाही दिली जाऊ लागते तेव्हा त्याला अभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. त्यानंतर उद्दीपक सामान्यीकरण आणि उद्दीपक भेदबोधन जनरलायझेशन अँड डिस्क्रिमिनेशन. एकदा अभिसंधान प्रस्थापित झाल्यानंतर जेव्हा अभिसंधित उद्दीपकाला केली जाणारी प्रतिक्रिया त्या उद्दीपकाशी साम्य असलेल्या किंवा त्या उद्दीपकाशी सारखे
मिळते-जुळते असलेल्या दुसऱ्या उद्दीपकाला केली जाते, त्यावेळेस उद्दीपकाचे सामान्यीकरण झाले असे म्हणतात. दोन उद्दीपकांमधील साम्य कमी होऊन फरक वाढत गेल्यास सामान्यीकरणामध्ये घट होते. पॅव्लॉव यांना असे आढळले की मूळ घंटेच्या आवाजाशी साम्य असणाऱ्या घंटेच्या आवाजालाही कुत्र्याने लालोत्पादन ही अभिसंधित प्रतिक्रिया दिली. उद्दीपकाचे भेदनीकरण किंवा भेदबोधन काय आहे? तर सामान्यीकरणाच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणजे भेदनीकरण. दोन उद्दीपकांमधील भेद ओळखून त्यातील एकालाच प्रतिक्रिया देणे व दुसऱ्याला न देणे याला भेदनीकरण असे म्हणतात. प्रयोगाने भेदबोधन घडवता येते. उदाहरणार्थ, पॅव्लॉवच्या प्रयोगात मूळ घंटेच्या आवाजाशी साम्य असणाऱ्या घंटेच्या आवाजानंतर कुत्र्याला अन्न दिले नाही व फक्त मूळ घंटेच्या आवाजानंतरच अन्न दिले, तर साम्य असणाऱ्या घंटेच्या आवाजानंतर लालोत्पादन करण्याचे कुत्र्याने थांबवले. तर अशा प्रकारे अभिजात अभिसंधानातील या मूलभूत संकल्पना आहे की ज्याच्या आधारे आपल्याला इव्हॉन पॅव्लॉव यांचा अभिजात अभिसंधानावरील प्रयोग हा लक्षात येतो. यानंतर बघूया अभिजात अभिसंधान याचे उपयोजन, ॲप्लिकेशन, म्हणजेच या प्रयोगाचे आपल्या व्यावहारिक किंवा दैनंदिन जीवनात उपयोग काय होतात. तर यामध्ये व्यक्तीमध्ये असणारी चिंता, भीती, भयगंड, अतिताण, स्ट्रेस, एखाद्या मुलाचा किंवा विद्यार्थ्याचा हट्टीपणा, आक्रमकपणा यासारख्या चुकीचे वर्तन प्रकार अभिसंधानाच्या माध्यमातून बरे करता येतात. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे उपयोजन किंवा उपयोग सांगता येतील. त्यामध्ये पहिला आहे व्यसनमुक्ती, दुसरा आहे भीतीपासून सुटका आणि तिसरा आहे जाहिरातीत केला जाणारा अभिसंधानाचा वापर. तर पहिला बघूया व्यसनमुक्ती. अतिदुःख किंवा मानसिक ताणापासून सुटका करण्यासाठी व्यक्ती व्यसने करू लागते, मद्यपान करू लागते. दारू अथवा अंमली पदार्थ घेतल्यानंतर व्यक्तीला चिंतारहित वाटते, सुखकारक अनुभव येतो व व्यसनांचे सेवन पुन्हा पुन्हा केले जाते. अंमली पदार्थांचे सेवन व दुःखमुक्ती असे साहचर्य प्रस्थापित होते, म्हणजेच व्यसनी वर्तनाचे अभिसंधान होते. यामध्ये आपल्याला सांगता येईल की एखाद्या व्यक्तीला जर जीवनामध्ये ताण निर्माण झालेला असेल तर तो ताण घालवण्यासाठी व्यक्ती अंमली पदार्थांच्या म्हणजेच मद्यपान, दारू, सिगरेट याच्या आहारी जाते आणि त्यातून तिला सुखकारक अनुभव येतो. त्यामुळे तिला वाटते की दारू पिल्याने आपण आनंदी राहू शकतो किंवा आपला जो ताण आहे तो दूर होऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला सांगता येईल की अंमली पदार्थांचे सेवन आणि ताणाची मुक्ती या दोघांचेही इथे साहचर्य संबंध प्रस्थापित झालेले दिसून येते. अभिसंधानाची तत्त्वे वापरून हीच व्यसने करण्याची प्रक्रिया घालवता येते. अंमली पदार्थांमध्ये उलटी होणारे, मळमळ होणारे, अस्वस्थता वाढवणारे द्रव्य मिसळले जाते. त्यामुळे अंमली पदार्थ घेतल्याबरोबर व्यक्तीला शारीरिक त्रास सुरू होतात. व्यसने व शारीरिक अस्वस्थता असे साहचर्य आता निर्माण होते व शारीरिक त्रास थांबवण्यासाठी व्यसने बंद करावीत असे व्यक्तीला वाटते व ती व्यसने करणे थांबवते. तर अशा प्रकारे व्यसनमुक्ती हा अभिजात अभिसंधानातील पहिला व्यावहारिक उपयोग आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर भीतीपासून सुटका. भीती वाटणे किंवा भयगंड हा अभिजात अभिसंधानाने निर्माण होतो. हे जॉन वॉटसन यांनी अल्बर्ट नावाच्या 11 महिन्यांच्या बालकावर प्रयोग करून दाखवलेले आहे. प्रयोगापूर्वी अल्बर्टला मोठ्या आवाजाची भीती वाटत होती. तो उंदराला मात्र घाबरत नव्हता. प्रयोगामध्ये अल्बर्टला पांढरा उंदीर दाखवला व त्याच वेळेस हातोड्याचा मोठा आवाज केला. आवाजाला घाबरून अल्बर्ट रडू लागला. त्यानंतर उंदीर व आवाज यांची जोडी वारंवार त्याला दाखवली. उंदीर व आवाज यात अल्बर्टने साहचर्य प्रस्थापित केले व उंदीर दिसताक्षणी तो रडू लागला. उंदराच्या भीतीचे सामान्यीकरणही प्रयोगाद्वारे इथे दाखवून दिले. उंदरांशी साम्य असणारा ससा, पांढरी दाढी यासारख्या केसाळ वस्तूंनाही अल्बर्ट घाबरू लागला. अशा रीतीने भयगंडाचे, भीतीचे संपादन अभिजात अभिसंधानाने होते व तो भयगंड काढून टाकण्यासाठी पुन्हा अभिसंधानाची तत्त्वे वापरता येतात. त्यानंतर
तिसरा उपयोग किंवा तिसरे उपयोजन आहे जाहिरातीत केला जाणारा अभिसंधानाचा वापर. पुनरावृत्तीमुळे किंवा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केल्यामुळे दोन उद्दीपकात साहचर्य निर्माण होते व एका उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया या जोडीतील दुसऱ्या उद्दीपकालाही मिळू लागते. या पुनरावृत्ती तंत्राचा उपयोग जाहिरातीत केला जातो. एखादे उत्पादन व प्रसिद्ध व्यक्ती यांचा संबंध दाखवला जातो व प्रसिद्ध व्यक्तीचे चाहते ते उत्पादन खरेदी करतात. आपण टी व्हीवरती बघत असतो की अनेक प्रकारचे फिल्म ॲक्टर ॲक्ट्रेस एखादी जाहिरात किंवा ॲड करताना आपल्याला दिसतात आणि मग त्याला प्रभावित होऊन आपण ते उत्पादन किंवा ती वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. विशिष्ट उत्पादन व कुटुंबियांबरोबरच्या सुखद आंतरक्रिया व मित्रपरिवारांबरोबर केलेली मौज मजा यांची सांगड घातली जाते व कौटुंबिक सुख व मित्रांचे प्रेम मिळवण्यासाठी एखादे उत्पादन उपयोगी पडेल असे वाटून व्यक्ती त्याची खरेदी करते. थोडक्यात ग्राहकांच्या अनुकूल अभिवृत्तीचे उत्पादनाशी साहचर्य निर्माण करण्यासाठी अभिजात अभिसंधानाचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे इथे अभिजात अभिसंधानावरील उपयोजन किंवा ॲप्लिकेशन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे आज आपण इथे अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाच्या विविध व्याख्या, अध्ययनाचे स्वरूप, त्यानंतर अभिजात अभिसंधानावरील इव्हॉन पॅव्लॉव यांनी कुत्र्यावरील जो प्रयोग केलेला आहे तो अभ्यासला. त्यानंतर ह्या अभिजात अभिसंधानाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो किंवा कशाप्रकारे त्याचे उपयोजन होऊ शकते हेही सविस्तरपणे अभ्यासलेले आहे. धन्यवाद. थँक्यू.